नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गणित इयत्ता 5वी प्रकरण 9 दशांश पूर्णांक आणि त्याचा उदाहरण संग्रह 42. गणित समजायचे असेल तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, व्यवस्थित समजून घ्या आणि तेव्हाच तुम्हाला गणित समजेल. आणि एकदा जर तुम्ही कनेक्ट झाले तर तुम्हाला 10वीपर्यंतचे सर्व सराव संचाचे किंवा उदाहरण संग्रहाचे व्हिडिओ बघायला भेटणार आहेत. तर आजच सबस्क्राईब करून ठेवा. चला तर सुरुवात करू. पहिला प्रश्न काय दिलेला आहे? उदाहरण संग्रह 42 मधला. तर वजाबाकी करा. तर वजाबाकी करायची आहे काय? 25.74 आणि वजा 13.42. तर वजाबाकी करायची आहे. तर वजाबाकी करा. 4तून 2 गेला किती राहतो? 2. 7तून 4 गेला किती राहतात? 3. 5तून 3 गेले राहतात. मग त्याच्या अगोदर दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह लिहून घ्या. म्हणजेच 5तून 3 गेले राहतात किती? 2. आणि 2तून 1 गेला तर राहतो किती? 1. म्हणजेच उत्तर काय येईल आपलं? 25.74 वजा 13.42 बरोबर किती येणार आहे? तर 12.32 हे आपलं उत्तर असणार आहे. दुसरा काय दिलेला आहे? तर 206.35 वजा 168.22. तर लिहून घ्या. 206.35 वजा 168.22 छेदात जर आपण वजा छेद नाही वजा करतोय म्हणून वजाबाकी 5तून 2 गेले राहतात 3. 3तून 2 गेला राहतो 1 आणि दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह. 6तून 8 जात नाही म्हणून इथून एक उधार घेतला म्हणजेच इथे किती होतील? 16. 16तून 8 गेले राहतात 8. इथून एक इथे दिला म्हणजेच इथे पण नव्हते, ह्याच्याकडे शून्यच होते पण ह्याच्याकडून उधार मागला म्हणजेच इथे 10 होतील. 10मधून एक इथे दिला म्हणजेच इथे किती राहणार आहेत? 9. आणि इथून एक इथे घेतला म्हणजेच इथे किती? 1 येणार आहे. आणि 9तून 6 गेले राहतात 3 आणि 1तून 1 गेला राहतो 0 म्हणजेच किती? 38.13. म्हणून उत्तर काय असेल? 206.35 वजा 168.22 बरोबर किती येत आहे? तर 38.13 म्हणजेच 1-3 इतकं येत आहे. प्रश्न तिसरा काय दिलेला आहे? 63.4 वजा 31.8. तर वजाबाकी करायची आपल्याला. तर किती येणार आहे? 63.4 वजा 31.8. तर 4तून 8 जात नाही म्हणून इथून एक इथे घेतला म्हणजेच किती होणार आहे? 14 होणार आहेत. आणि 14तून 8 गेले तर किती राहतात? 6. इथे एक इथे दिला म्हणजे राहणार आहे 2. 2तून 1 गेला राहणार 1 आणि दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह. 6तून 3 गेले राहतात 3 म्हणजेच किती? 31.6 हे आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. तेच तुम्ही असं सुद्धा लिहू शकता. 63.4 वजा 31.8 बरोबर किती होणार आहे? तर 31.6 इतकं होणार आहे. चौथा काय दिलेला आहे? 63.43 वजा 31.8. 8च आहे म्हणून इथे एक शून्य घ्यायचा असतो. म्हणजे 3तून 0 गेला 3. 4तून 8 जात नाही म्हणून एक इथे घेतला म्हणजे 14 होणार. 14तून 8 गेले राहतात 6. इथे एक दिला म्हणजेच राहणार 2. 2मधून 1 गेला राहतो 1 आणि 6तून 3 गेले राहतात 3 म्हणजेच किती? 31.63 म्हणजे 63.43 वजा 31.8 बरोबर किती येते? तर 31.63 इतकं येतंय. प्रश्न 5वा काय दिलेला आहे? 63.4 वजा 31.8 आणि 3. पण इथे एकच अंक आहे दशांश चिन्हानंतर 2 अंक करण्यासाठी इथे 0 लिहून घ्यायचा. वजाबाकी करा. 0तून 3 जात नाही म्हणून एक इथून घेतला तर इथे राहणार 3. इथे होतील 10. 10तून 3 गेले राहतात 7. 3तून 8 जात नाही म्हणून एक इथून घेतला म्हणजे होतील 13. 13तून 8 गेले राहतात 5. दशांश चिन्हाच्या खाली दशांश. इथून एक इथे दिला म्हणजे राहणार 2. 2तून 1 गेला राहतो 1 आणि 6तून गेला किती? 3 म्हणजेच किती? 31.57 हे काय आहे?
उत्तर आहे. म्हणजे 63.4 वजा 31.83 बरोबर किती येणार आहे? तर 31.57 इतकं येणार आहे. प्रश्न 6वा किती दिलाय? 8.23 वजा 5.45 वजाबाकी करा. 3तून 5 जात नाही म्हणून एक इथून घेतला तर किती होतात? 13. 13तून 5 गेले राहतात 8 आणि इथे किती राहतील? 1. 1तून 4 नाही जात मग एक इथून घेतला तर राहतील किती? 7 आणि होतील किती? 11. 11तून 4 गेले राहतात किती? 7. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह. 7तून 5 गेले राहतात 2 म्हणजे 2.78 हे उत्तर आहे. म्हणजेच 8.23 वजा 5.45 बरोबर किती येणार आहे? तर 2.78 इतकं येणार आहे. प्रश्न 7वा काय दिलेला आहे? 18.23 वजा 9.4 आणि 5 वजाबाकी करायची आहे. एककाच्या स्थानी एकक स्थानच आला पाहिजे म्हणून 8च्या खाली 9च येईल. तर 3तून 5 जात नाही म्हणून इथे किती होतील? 13. 13तून 5 गेले राहतात 8. इथे किती दिला राहणार? 1. 1तून 4 जात नाही म्हणून 8मधून 1 घेतला तर होतील 11. 11मधून 4 गेले राहतात 7. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह. इथे किती दिला राहतील? 7. 7तून 9 जाणार नाही मग हा एक इथे दिला तर किती होतील? 17. 17तून 9 गेले राहतात किती? 8 म्हणजेच 8.78 म्हणजेच 18.23 वजा 9.45 बरोबर किती येतात? तर 8.78 इतकं येतात. प्रश्न 8वा काय? 78.03 वजा 41.65 करा वजाबाकी. 3तून 5 जात नाही म्हणून होतील 13. इथून एक इथे घेतला पण इथे पण शून्य आहेत म्हणून इथून घेणार आहेत आपण. म्हणजेच इथे सुरुवातीला 10 होतील. 10मधून एक इथे दिला तर इथे किती राहतील? 9. म्हणजे 13तून 5 गेले राहतात 8 आणि 9तून 6 गेले राहतात 3. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह एक इथून घेतला म्हणजेच राहणार आहे इथे 7. 7तून 1 गेला किती राहतो? तर 6 राहतो आणि 7तून 4 गेले राहतात 3 म्हणजेच किती? 36.38 म्हणजे किती? 78 आहे ना? 78.03 वजा 41.65 बरोबर किती येतात? तर 36.38 इतकं उत्तर येतं. अशा प्रकारे हा आपण वजाबाकी दशांश अपूर्णांकांची वजाबाकी केली. तुम्हाला शिकवलेलं समजत असेल, आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता. बेल आयकॉन प्रेस करून ठेवा म्हणजेच नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन भेटेल. शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.